की आपल्या राज्यामध्ये आता सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन चालू आहे, म्हणून राज्यांनी विनंती केलं होते सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन पूर्ण होईलपर्यंत SIRचं काम सुरू करू नये असं विनंती केले। त्याप्रमाणे ECIने ते मान्य केले आणि हे आपल्याला सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन झाल्यानंतरच हे आपले SIR सुरू होणार आहे। आणि 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत आमच्या BLO घरोघरी येणार आहेत हे तपासणीसाठी। या वेळामध्ये आपल्या मतदारांनी काय त्यांना माहिती द्यावे ते फार महत्त्वाचे आहे। मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असलेली माहिती बरोबर आहे म्हणून सांगणे आणि ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड अँड डुप्लिकेट बाबत माहिती असेल तर सांगणे। या व्यतिरिक्त आपण 2002 ते 4 मध्ये SIR पूर्वी झाले होते त्या वेळामध्ये आपण कुठे होते त्या माहिती देणे गरजेचे आहे, त्याला आपण मॅपिंग म्हणतो। त्या काम इंटरनली आम्ही 2 महिन्यापासून करत आहे। त्यामध्ये आजपर्यंत 72% मॅपिंग पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आज यादीमध्ये असलेले लोकांच्या 72%चा मॅपिंग 2002 ते 4च्या यादीसोबत झालेलं आहे। 2 ते 4 असा का आम्ही शब्द वापरतो, सर्वांनी लक्ष ठेवावे की आपण आज कुठेही मतदार असेल तर महाराष्ट्रामध्ये 2002, 3, 4 मध्ये तुम्ही कुठेही असेल तर किंवा तुमच्या आई वडील देशामध्ये कुठेही असेल तर चालते। आज मी कोलाबामध्ये आहेत किंवा पन्हालामध्ये आहेत किंवा आपण नाशिकमध्ये आहेत, परंतु 2002, 3, 4 मध्ये मी होते नागपूरमध्ये होते किंवा मी चेन्नईमध्ये होते, दिल्लीमध्ये होते, देशामध्ये कुठेही असेल तर चालते। या शोधण्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटमध्ये voters.eci.government.in या वेबसाईटमध्ये पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याच्या AC निहाय, जिल्हा निहाय यादी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, आपण पाहू शकतात। आणि तिथे आपण राज्य, जिल्हा, AC निवडले, तुम्ही कुठले भागामध्ये मतदान केले तुम्हाला माहिती नसू शकतात, मान्य आहे, परंतु आपण कुठले AC मध्ये होते, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये होते, मतदारसंघामध्ये होते, ते त्यावेळचा आमदार तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या मतदार संघाचं नाव आठवत असेल, त्याप्रमाणे आपण आपल्या नाव टाकून शोधलं तर आपल्याला नाव मिळतील।